रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधिधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय नामपर प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या ज्ञानोबरायांचा आहे. थोडी कडक करा आवाज, देव चांगलं करेल तुमचं. या अभंगाद्वारे आळंदीतले मालक नमूद करतात राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. इकडे पुराणामध्ये शास्त्रामध्ये वेदामध्ये पंढरपुरातल्या मालकाचे अवतार 24 सांगितले. कर्मकांडाचा जर भाग पाहिला, नृणेन भयान कर्म विनभय जायते न वृष्णिरो नाम, नामनेन कर्म विख्यात भय जायनाम, वेदान भूषित भय शास्त्रानाम, नामने विशंति चत्वारो कर्मां संध्या विनियोगेनाम, प्रातान माध्यानो अस्तमाने सत्रिमाने संध्या जायते न वदनायाम. पुराण सांगते कर्मकांडामध्ये वेदाच्या प्रणालीमध्ये वेद भगवान नमूद करतात सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जी संध्या केल्या जाते कर्मकांडात त्या संध्येमध्ये 24 नावाचा उच्चार असतो. केशवाय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः, संकर्षणाय नमः, नितविक्रमाय नमः. ही जी काय नावं असतील ही 24 नावं. मग संध्येमध्ये 24 नावाचा उल्लेख आला कर्मकांडात. अंशात्मक भगवंताचे अवतार 24 आहेत. मग राम आणि कृष्ण ही दोनच नावं का साजरे, तर याचं कारण आहे ही दोन अवतार पूर्ण येतं. दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण ही दोन अवतार पूर्ण आहेत आणि जी गोष्ट पूर्ण असती का ती साजरी असती. विठाला विठाला. या विश्वात सर्वात मोठा व्यक्ती तो आहे की जो आपल्या आईवडिलांचा आदर करतो. एखादा कीर्तनकार असेल, एखादा मृदंगाचार्य असेल, एखादा गायक असेल, तो प्रकांड विद्वान असेल आणि आईवडिलाला जर मानित नसेल तर समजायचा हरामखोर अवलाद आपल्यात आली. विठाला विठाला. कारण मध्वाचार्यांचा संवाद आहे. भास्कराचार्यांनी 3 श्लोक लिहिले, लोमशांनी 48 श्लोक लिहिले, बकदालभ्यांनी 3 श्लोक लिहिले, पवनांनी 27 श्लोक लिहिले. असे 1,0832 श्लोक आईवडिलांसाठी पुराणात शास्त्रात वेदात नमूद आहेत. 1,28,000 श्लोक फक्त दादा आईवडिलांसाठी शास्त्रात पुराणात वेदात नमूद झालेत. त्याच्या मतितार्थाची एक कीळ सांगतो. सात्विकपणानं लोकांना कीर्तन सांगत असेल, लोकांना रडवत असेल कीर्तन सांगून, पण आई वडिलांना जर बोलत नसेल तर असं समजायचं जन्मदात्या मायबापाचा जर कीर्तनकार होत नसेल तर तो तुमच्यावर प्रेम करील हे अपेक्षा तरी कशाला करता. विठाला. आमच्या इथे एक माणूस 3 टाइम भजन करीत होता. मी त्याच्या मातील पण गेलो नाही. जेवढे माझ्या ऐकण्यातले होते त्याला सावडायला पण जाऊ दिलं नाही. त्याच्या आमच्या इथला होता. तुम्हाला काय करायचं त्याच्यावर, जाऊ नका म्हणलं. त्याच्या त्यांनी 27 वर्ष मायबापाचं तोंड पाहिलं नाही. आणि ब्रह्मानंदी पाठ होती, नाट पाठ होते, एवढा मोठा अभ्यासू माणूस, पण मायबापाला बोलत नव्हता. देवतले मालक त्या हरामखोराला मानित नाहीत. एक सांगू का तुम्हाला, आईवडिलांची सेवा करण्याचा अधिकार किती मोठा आहे ते गिरगावकराला या बारीकशा तोंडानं सांगता येतं काय?
आई वडिलाच्या सेवेचं पुण्याचं वजन करण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजूच नाही, आणि टाकलं ते पुण्य तर त्याच्या साखळ्या तुटत्याल इतकं पुण्य मोठं आहे. ज्या व्यक्तीचं नाव ऐकल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटतंय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ही तुकोबरायाच्या नावाची व्याख्या आहे. जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय, विश्वाला खाणारा काळ त्याच्या डोक्यावर पाय देण्याची ताकद ही संतांची. तिसरी प्रक्रिया अशी आहे, काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतशे. काळ हा तुकोबरायला मुजरा करीत होता, त्यांच्या घरची पडलेली सगळी कामं दक्षिणेचा राजा यम करत होता. यम कोणाला म्हणतात माहिती आहे का? कोरोनात माणसं कोणालाच भेट नव्हते, फक्त यमाला भेट होते. यमाला भेटीत माणसं, आणि तो यम तुकोबरायच्या घरचं सडा सारवण करायचा. किती मोठा अधिकार असेल तुकोबरायचा. याच्या पलीकडचं सांगतोय, नवरा बायको शेतात काम करत असताना नवऱ्याच्या पायात काटा मोडला. काटा दिसू लागला. नवऱ्याने सांगितलं, अगं काटा दिसायलाय, नखानं उपटून घेणं. ती म्हणली, सकाळीच नख काढलेत, नखच नाहीत काटा उपटायसारखे. मग एक काम करणं, तांदळासारखी पांढरी शुभ्र दात आहेत तुला, दात पडलेली नाहीत, नवऱ्याच्या पायातला काटा आहे, मग तुला दातानं उपटायला काय होतंय? ती म्हणली, बया तुम्ही कुठं फिरतात आणि तुमच्या पायाला माझे दातन ओठ कशाला लावू? बायको म्हणती, बायको नवऱ्याला, कोटी ब्रह्महत्या श्रीमुख पाहता जाती. कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक ज्याचं मुख पाहिल्याच्या नंतर जातंय, त्याचा चेहरा किती पवित्र असेल, त्याचे ओठ किती पवित्र असतील, त्याचे दात किती पवित्र असतील, त्याची जीभ किती पवित्र असेल, तो विटेवरचा मालक त्या बाईच्या पायातला काटा दातानं काढतो. ती बाई तुकोबरायांची धर्मपत्नी आहे. कल्पना करा ताईसाहेब, किती मोठा अधिकार असेल जिजाबाईंचा. मग ज्या व्यक्तीची धर्मपत्नी इतक्या टोकाची आहे, ते तुकोबराय किती मोठे असतील. पण ते तुकोबराय दोन व्यक्तीच्या पाया पडतात. त्याच्यापैकी एक व्यक्ती सांगतो, नमो तया माता पित्याचे पालन. नमो तया, ते तुकोबराय ज्यांच्या पत्नीच्या पायातला काटा विटेवरचा मालक दातानं काढतोय, दातानं. बायको सुद्धा काढायची नाही नवऱ्याचा. जगाचा बाप तुकोबरायच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा दातानं काढतोय. काय व्याप्ती असेल, करता येईल का विधात्याला वजन? आणि ते तुकोबराय त्या माणसाच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. जो आई वडिलांचा सांभाळ करतो का, तुकोबराय म्हणतात मी त्याच्या पाया पडतो. आई वडिलांची सेवा करणारा इतका श्रेष्ठ असतो, इतका श्रेष्ठ असतो. आतापर्यंत जर कोणी मायबापाला बोलत नसेल तर आजचं कीर्तन मी म्हणत नाही, महा कीर्तन देवाचं आहे. मग कीर्तन आमची पपेश माय ऐकायची नाही तर तुम्ही कसे ऐकताल? आहे का नाही? देवाचं कीर्तन आहे. जर कोणी मानित नसेल तर सगळ्यात मोठं वितुष्ट आहे, इथून गेल्यावर मायबापाला मानी जा, निदान सणावाराला तरी त्याच्या पाया पडत जा. म्हणून आपले लेकरं आपल्याला म्हातारपणी सांभाळतील. जो मायबापाला मानणार नाही त्या भडव्याचे लेकरं त्याचे झोपीत अंगुठे घेऊन त्याच्या 13व्या लोक प्रॉपर्टीत होणार नाहीत. विठाला आदर केला. मी दुपारी आत्मानंद गिरीबाबांच्या आश्रमावर दत्त जयंतीला काल रात्री कीर्तन आलो होतं. काल सकाळी नेवाशाला होतो. रात्रीच्या कीर्तनात मी सांगितलं होतं उद्याचं कीर्तन वडिलांची 61 आहे. वाढदिवस लय जणायचे पाहिलेत. हो, एका वाढदिवसाला गेलो मी, पोट्टच होतं आपलं, नेमक्यात मी शालत्या त्याच्यात वटावर दाबनावानी त्याच्या वाढदिवसाचं कीर्तन. काय कीर्तन एकदा लिहिल्यावर गेल्यावर करावंच लागते. नंतर एक जणाला म्हणलं कीर्तनात त्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा आहे, पण एक जणाच्या घरी जेवायला गेल्यावर ते म्हणले, हे गावात नंबर 1चे बोकडे हो चोरी तुई. आणि त्याच्या वाढदिवसाला मग कीर्तन. किती पाप गिरगावकराच्या बोकांडीवर. विढाला 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 तात्यांना त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यांच्या कोटी कोटी शुभेच्छा. माझ्या अष्टादश मालकांनी एक वारकऱ्यांना जगाच्या मालकाकडे मागणी केली, अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. हरीच्या दासांना वैष्णवांना अकल्पायुष्य मिळो, असं माझ्या अष्टादश संतांपैकी एका मालकांचं वाक्य आहे. जे काय आयुष्य दिलं असेल तात्यांना, ते आयुष्य सदृढ राहो.
निर्विघ्नपणे ते आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत राहो. आत्तापर्यंत जशी वारकरी संप्रदायाची सेवा करीत आले तशीच उरलेल्या आयुष्यात तात्यांना धर्माची वारकरी संप्रदायाची सेवा घडो ही विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. आणि भगवानराव एवढ्या मोठ्या आदराने आपल्या वडिलांचा अभिष्ट चिंतन सोहळा करतात, त्याबद्दलही भगवानरावांना कोटी कोटी धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून या परिसरातून आलेली तुम्ही सर्व श्रोते जनार्दन राजकीय क्षेत्रातले असताल, शैक्षणिक क्षेत्रातले असताल, वैद्यकीय क्षेत्रातले असतात, व्यापार क्षेत्रातले असतात, आध्यात्मिक क्षेत्रातले असताल, नवे नवे माझा शेतकरी राजा असेल, तुम्ही सर्व क्षेत्रातून आलेल्या विष्ट मित्र सज्जन सखी सोयरी दाहिरी या सर्वांच्या चरणी वक्ता या नात्यानं आणि तुम्ही श्रोता या सत्तेवर आरूढ आहात म्हणून तुमच्या चरणी गिरगावकरांचा नाक घासून प्रणाम. विठाला विठाला रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत. जी गोष्ट पूर्ण असती का ती साजरी असती. अपूर्ण गोष्टीला किंमत नाही. अंशात्मक घेतलेली बाकीचे अवतार आहेत, याच्याकरता त्यांना पूर्णत्व नाही. ते वाईट आहेत असं नाही, पण ते ज्या त्या काळात ते पवित्र असतात. वैकुंठवासी डोंगरोजी महाराज म्हणायचे, श्रीमद भागवत कथेतलं रत्न होते डोंगरोजी महाराज. फार विद्वान, फार विद्वान. थोडासा करा आवाज, एकदा केल्यावर तिथं बोट जाऊ देऊ नका पुन्हा. डोंगरोजी महाराज श्रीमद भागवत कथेतले एवढे प्रकांड विद्वान होते, एवढे प्रकांड विद्वान. ते म्हणे एकदा त्यांचा अध्याय काढला, ग्रंथाचं दर्शन घेतलं आणि भगवंताचं स्मरण केलं की ते भागवत सुख सांगतात राजा परीक्षिते असं म्हणायचे की 5 तासाच्या नंतर ते डोळे उघडायचे. म्हणे त्यांना घाम जर आला तर प्रत्यक्ष सरस्वती माता त्यांचा घाम पुसायची. एवढी अधिकारी डोंगरोजी महाराज होते, एवढे अधिकारी संप्रदायातले. आणि त्यांनी सांगितलं राधाकृष्ण भजन हे द्वापार युगामध्ये पोषक होतं. राधाकृष्ण या भजनामुळं पंढरपुरातली मालकीन आपल्या मालकाला सोडून, वैकुंठातली मालकीन आपल्या मालकाला सोडून जम्बूद्वीपात आली. राधाकृष्ण भजन आता वाईट आहे असं म्हणायचं नाही. आताही त्या भजनाचा प्रभाव आहे, आताही त्याची फलश्रुती आहे. पण द्वापार युगामध्ये राधाकृष्ण या भजनाची फलश्रुती अनन्यसाधारण महत्व होतं, अनन्यसाधारण महत्व त्या काळात. मग आईसाहेब खाली आल्याच्या नंतर नारदासारख्या महात्म्यांनी सांगितलं, भगवान तुम्ही मोठी माणसं आहात आणि मोठ्या माणसांनी 2 पावलं वापस आलं पाहिजे. नाही म्हणे तिला काय कमी केलं, तिला रुसून जायची काय गरज होती. ऐका ना म्हणे प्रभू, अख्खं जग तुमचं नाव घेतंय ना, अख्खं विश्व तुमच्या पाया पडतंय ना, तुमच्या नावाचा टाहो चालतो ना, मग थोडंसं 2 पावलं खाली यायला काय हरकत आहे, चला खाली. भगवान खाली आले आणि रुक्मिणी आईसाहेबांचं सांत्वन केलं. लक्ष रुक्मिणी आता काळजी करू नकोस, आता मी काय राधेकडे जाणार नाही, काही काळजी करू नकोस. तुम्ही जरी नाही गेले तर लोक तर तुमचं नावापुढं तिचंच नाव लावतात ना, किंवा तिच्या नावापुढं तुमचं नाव लावतात ना, राधाकृष्ण. भगवान म्हणले आता कलियुगामध्ये त्या नावाला वाईट म्हणतील असं नाही, पण प्रभाव वेगळ्या नावाचा असेल, विठोबा रखुमाई. मग कलियुगामध्ये वारकरी संप्रदायामध्ये विठोबा रखुमाई या नावाला प्राधान्य दिलं, ज्या त्या काळात ज्या त्या नामाची महती असती. मग माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय प्रकांड विद्वान. ज्ञानोबारायचं वर्णन करत असताना गिरगावकराची काय पात्रता आहे, मी काय वर्णन करणार आहे, किती वर्णन करणार आहे त्यांचं, केवढी मोठी व्याप्ती आहे. ते ज्ञानियांचे राजे आहेत, ते योग्यांची माऊली आहेत. एवढा मोठा अधिकार, ज्ञानाचा सागर आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ज्ञानाचे सागर, विद्येचे सागर आहेत. त्यांनी दिलेली साक्षी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे. काय साजरेपण असेल. दक्षाचा यज्ञ चालू होता, त्याला प्रजापती दक्ष म्हणायचे. त्याचं खरं नाव होतं दक्ष, पण त्याला नाव पडलं, पदवी दिली प्रजापती. दक्ष म्हणजे सावध, प्रजेचं पालन करणारा सात्विक सदाचारी राजा दक्ष. पण त्याला जरासं गंडल आलं अहंकाराचं. आणि हे जे गंडलं येतात का, हे माणसाला नीट बसू देत नाही. कोणाला सत्तेचं गंडल असतं,
कोणाला पैशाचं गंडल असतं, कोणाला अभ्यासाचं गंडल असतं, कोणाला वाटते मल्ले लोक मानतात याचं गंडल असतंय. असे नाना प्रकारची गंडलं ही बेजार करत असतात माणसाला. योग असा आला, त्या यज्ञामध्ये वितंडवाद झाला. फार मोठा यज्ञ होता. इतकं भांडण झालं त्या यज्ञात, इतकं भांडण झालं. त्या भांडणात एकमेकाला शिव्या देण्यापेक्षा शाप द्याला. आणि नारदाला शाप देऊन टाकला दक्षाने, पृथ्वीवर एका जागेवर कुठंच मुक्काम करता येत नाही. मधु नावाचं अरण्य जर सोडून दिलं, मधु नावाचं अरण्य, आपल्याकडं चैत्रवन नावाचं वन आहे, मधु नावाचं वन आहे, काम्यक नावाचं वन आहे, अंबिका नावाचं वन आहे. नद्या 349 आहेत भारतात. तशा वारकरी संप्रदायानं 350 नद्यांचं वर्णन केलं. गंगेचं त्याच्यापैकी 349 भारतात आहेत. आणि उपनद्या 2734 आहेत. उपनद्या 2734 आहे. कधी कधी वेळ भेटल्यावर नालायकाला चॅटिंग करण्यापेक्षा हे बी गुगलवर पाहत जा. विठाला विठाला आणि मग त्या मधु नावाच्या अरण्यात फक्त नारदाला थांबता येतो, तो कुठंच थांबता येत नाही. वैकुंठात गेले, आईसाहेब जेवायला वाढायच्या, जेवण झालं, हात कोरडा होईपर्यंत नारदाचे पाय चलत होते. थांबताच येत नव्हतं नारदाला. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. का साजरे पण याच्यातलं कारण सांगतोय. आणि मग नारद असे चलतच राहायचे. एके दिवशी नारदानं विचार केला, मृत्यू लोकामध्ये याची त्याची चेष्टा करणारी, भजन करणारी पण सुखरूप राहिलेत, याचं त्याचं हिचकिनारे पण सुखरूप राहिलेत. मी तर कोणाची निंदा करीत नाही, कोणाची चेष्टा करत नाही, मी 6व्या क्रमांकाचा संन्यासी आहे. एवढं भजन करूनही मला कुठं मुक्काम करता येत नाही. काय माझ्या डोक्यावर हे पाप पडलं असावा, माझा शाप का संपत नसावा. मग ब्रह्मदेवानं आमंत्रित केलं, भगवान विष्णू परमात्म्याला आमंत्रित केलं, प्रत्यक्ष भगवान शिवजीला आमंत्रित केलं. आणि नारदानी आपली ती मिटिंग लावली. देवाला सांगितलं, देवा अख्खं आयुष्य भजनात गेले, शर्टत नाही म्हणजे खिशाचा संबंध नाही, गुंठाभर जमीन नावान नाही, कुठं आश्रम नाही, 1 रुपया 5 पैसे जवळ नाहीत, फक्त भजन करतो. गळ्यात विना, हातात चिपळी आहे, गळ्यात माळा येता, अंगाला गोपीचंद लावतोय, बाकी दुसरं काय माझी संपत्ती आहे, आणि तरी मला मुक्काम करता येत नाही. तिने देवाने सांगितलं, रोग आमच्या हातातला नाही, तुम्हाला जो शाप लागलाय का, हा शाप दुरुस्त करणं आमच्या हातातली ताकद नाही, आमच्याच्याने ह्यो रोग नीट होत नाही. नारदाला एक महाराज भेटले. नारद काय सामान्य महाराज असतील का? नारदांना राक्षस सुद्धा नमस्कार करायचे. सात्विक तात्विक संन्यासी होते, ते ब्रह्मचारी होते ना. ते काय गठुडं बांधणारा ब्रह्मचारी नव्हता, पैशाच्या थप्या लावणारा संन्यासी नव्हता. फक्त विटेवरच्या मालकाचं भजन करायचं, 9विधा भक्तीचे सूत्र लोकांना सांगणारा संन्यासी होता तो. हो, संसारिकाकडे पैसे असले पाहिजे, त्याला बायका जगवायच्यात, पैशाच्या विरोधात नाही बोललं पाहिजे. आमचा मित्र एके दिवशी म्हणला, पैसे का बांधून न्यायचेत का? म्हणलं, सुंबळ्या, पैसे बांधून नेत नसतेत पण मरूस तर लागत असतेत. या विश्वातली कुठलीही गोष्ट पैशाशी होत नाही. हे भगवानरावला उद्या फोन करीन याला किती लागलेत म्हणून. अशी होत नसती 61-65 वरून येत असतो का काय लोंढा, त्याच्यासाठी लागत असतं दादा. ते पैसे लागतात ना. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. सांसारिक माणसांनी पैशाचा संग्रह केला पाहिजे. इथं जर कोणी तरुण असतील 20-22 वर्षातले, तर त्यांना विनंती करील, काम करत जा, 2 पैसे घरात आणीत जा. त्याच्यासारखा ज्ञाती कोणीच नाही. घरात 2 पैसे न आणता जर कोणी भाकरी खात असेल तर असं समजायचं बिना साखळीचं सुटलेलं ते कुत्र आहे. विठाला 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 मला ऐकायला थोडंसं कठीण वाटलं असेल, पण मी वाचल्याची सांगत नाही. भोक्तव्यम जठरा नलो तृप्ता तारुण्यान भयो व्याप्ती नैवम द्रव्य संचया भोक्तव्यंग्रासे स्ततो पिसाटम स्वानस्त ते वजा. हे काय देशी पॅनरानं लिहिलं का? फक्त मी तुम्हाला मराठीत सांगितलं. विठाला विठाला. मग नारदांना एक महाराज भेटले. त्या महाराजांचं नाव राहू द्या थोडंसं बाजूला, तुम्ही घरी गेल्यावर विचार करा कोण असतील तर त्या महाराजांनी नारदांचं दर्शन घेतलं आणि महाराजांनी नारदाला विचारलं, देवर्षी आपण थोडे चिंतामग्न आहात, काय तुम्हाला मागणं पुढं फुफुटा उड?
अहो लोकायला लेकरं बाळ बायका पोरं मामे काके विष्ट मित्र सजन सखे हे परिवार सांभाळायचा तरी आम्ही नाराज नाहीत, आणि तुम्हाला काहीच नाही तरी तुमचा चेहरा कसं काय नाराज आहे? काही नाही म्हणे महाराज, मला कुठं थांबता येत नाही, मला शाप आहे दक्षाचा. मग त्याला ते मुक्त त्याचं मोचन करण्यासाठी काही पर्याय केले का नाही? नारद म्हणले खूप पर्याय केले, पण तो शाप संपत नाही. मग मी देतो ते औषध घ्या. तर नारदांनी सांगितलं कुठलं औषध आहे बाबा, माझ्याकडे काही पैसे नाहीत ते औषध घ्यायला इकत. त्यांनी सांगितलं आमच्या औषधाला पैसे द्यायची गरज नाही, तुम्हाला भजन करावं लागेल. नारद म्हणले काय बोलता वगैरेसारखं, भजन करावं लागेल. आणि आयुष्यभर भजनच करायला लागलो ना, काय करतोय दुसरं? मी का सोयाबीन कापायला जातो का, तुरी कापायला जातो का, कापसा याचायला जातो का, ऊस तोडायला जातो, काय करतो, कसलं काम करतो? आयुष्यभर भजन करायलो. महाराज म्हणले नारदा तापू नका, तापू नका. तुम्ही भजन करता म्हणजे इतके तापता काय? आम्हाला आमच्यावर सुटायले. मी सांगतो त्या नावाचं भजन करा आणि मी सांगतो त्या ठिकाणी करा. कुठलं भजन करता? श्रीमन नारायण नारायण. नारायण हे पंढरपुरातल्या मालकाचंच नाव आहे, पण त्या काळात त्या नावाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. आता नारायण नामाचा जप केला तर पाप लागते असा विषय नाही, पण रामकृष्ण नाम घेतल्यावर जितकं पुण्य लागतंय तितकं नारायण नामात पुण्य प्राप्त होत नाही, असा शास्त्राचा वेदाचा पुराणाचा कलियुगातला पुरावा. आजामेळाच्या मुलानं नारायण नामाची साधना केली, काल तो होता. म्हणून अनाथाच्या नाथे घातीला विमानी नेला उचलोनी परलोका. नारायण नामाच्या साधनेनं आमाप पापाच्या राशी झालेला आजामेळ नावाचा ब्राह्मण या व्यक्तीला नारायण नामाच्या साधनेनं मोक्ष प्राप्त झाला. पण त्या काळात मग नारद म्हणले एवढा मोठा पापाच्या राशी ज्याच्याकडे, त्या नारायण नामाच्या साधनेनं त्याला विमान नेण्यासाठी येतंय, माझा शाप का संपत नाही? आता कलियुग सुरू आहे महाराज, तुम्हाला जर त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर रामकृष्ण नामाची साधना करावी लागेल. आणि कुठं करायची? ती बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी. तीर्थ दर्शनीय असतात. आपण ज्या तीर्थावर जातो का त्या तीर्थावर फक्त डोकं ठेवायचं, त्या तीर्थावर स्नान करायचं, त्या तीर्थाचा जो विधी असेल तो संपादन करायचा. तीर्थ हे मजा मारण्यासाठी नसतात. मजा मारणाऱ्या माणसांचा जास्त सुळसुळाट केदारनाथला झाला, म्हणून भगवंतानं सगळे पालथे करून टाकले. विठाला 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 विठाला. काल 2 क्रोझर गाड्या तिरुपतीला गेल्या, तिरुपतीला गेल्या 2 क्रोझर गाड्या. तर त्याच्यात आमच्या एका मित्राचं पोरगं होतं. आमचा मुलगा गेला म्हणे तिरुपतीला. तर म्हणलं कोणासोबत गेला? आमके आमके पोर आहेत. वा 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 वा, तुमच्या नावाचा झेंडाच लावतो म्हणलं पोरगं तुमचं. आता कसं काय? ते अशा माणसाच्या पोरायसंग गेलं की ते पाचच काम नाही. मग ते आलं बी वापस मागच्या 15 दिवसात. तर मी म्हणलं काय रे दाशा, काय काय केलं? काय नाही म्हणले, महाराष्ट्रात दारू जरा महाग भेटती आणि आंध्रात स्वस्त भेटती, म्हणून जास्त तिकडं पोरं पोरं जातात. आणि मजा मारायलाच गेलते म्हणे सगळे. काय तिरुपती पावणे हराम खोरायला? कसं शक्य आहे मला सांगा? तीर्थ हे कामं करण्यासाठी असते? नाही, तीर्थ हे फक्त दर्शनीय असते. देवभूमी आहे, देवभूमी. त्या देवभूमीवर प्रत्यक्ष जगाचा मालक बाण भातोडं हातात घेऊन उभा आहे. अशा भूमीच्या ठिकाणी तुम्ही रामकृष्ण नामाचा जप करा, तुम्हाला गोड अशा प्रकारचं त्याची फलश्रुती भेटेल. 3 दिवस नारदानी बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी रामकृष्ण नामाचा जप केला आणि 4थ्या दिवशी ते म्हणले जाऊ द्या, आयुष्यभर नारायण नावाचं भजन केलंय, आता रामकृष्ण नामाच्या भजनानं एवढी काय फलश्रुती होणार? आणि नारद बाहेर आले. एका बाईन जेवायला वाढलं, थकले होते नारद. चला म्हणले आपली वळकटी लांबवा. आणि नारद झोपले. नारदाचे पाय चलत नव्हते. शाप संपला नारदाचा. वाटेल ते प्रयत्न केले पण शाप संपला नाही. नारदाचा शाप रामकृष्ण नामाने संपला. म्हणून ज्ञानोबराय सांगतात रामानी कृष्ण. तिथे नारदांचा शाप रामकृष्ण नामाच्या श्रद्धेने संपतो. याच्याकरता राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरी आहेत. 2-3 पुरावे देऊ आणि आपण पूर्णविराम करू. मोठी मोठी माणसं आहेत, अमूल्य वेळ खर्च करून आलेली माणसं आहेत या सोहळ्याकरता. तुम्हाला शिल्लक बेजार नाही करायचं. एका महाराजाला एका पांचट माणसाने पकडलं. 2 जण होते ते नालायक. त्या महाराजांना बांधलं आणि वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत नेलं, असं पुराण सांगते, मी नाही.
मी पुराणात वाचिलं म्हणून सांगतोय, मी काय वासुकीच्या गावातला सरपंच नव्हतो, पुराण सांगते. आणि पुराणाला देहूतले मालक म्हणतात. पाहावे पुराणी विचारोनी, तुकोबारायांचं वाक्य आहे ते. तुकोबाराय स्वतःहून पुराणाला महत्व देतात. मग मी का विरोधात जाणार आहे? मी तर त्यांच्या नावानं 2 वेळेची भाकरी खातो, मला त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणावे लागेल. पुराण सांगतंय च्यवन नावाच्या साधूला पकडून नेलं. च्यवन अनन्यसाधारण महत्व आहे. हा संप्रदाय ऋषी प्रणित आहे, हा मुनी प्रणित आहे, वेद प्रणित आहे, शास्त्र प्रणित आहे आणि महत्व स्थिती पुराण प्रणित आहे. ऋषी मुनींना महत्व आहे या संप्रदायात. च्यवन नावाचे मुनी यांना पकडून नेलं. तुम्हाला आता च्यवन नावाचे साधू कुठं बघायचे असतील तर ते च्यवनप्रासचा डब्बा आहे का? हो, त्याच्यावर आहे का नाही गोविंद गुरुजी? आहे. त्याच्यावर एका दाढीवाल्या, याचा आवाज करा ना मोठा करा, स्पष्ट आला पाहिजे. त्या च्यवन नावाच्या साधूचा फोटो त्या च्यवनप्रासच्या डब्यावर येत आहे, दाढीवालं म्हातारं. कारण च्यवनांचं वय लग्न झालं त्यावेळेला 1 वर्ष 98 वर्षाचं होतं. 8 दिवसाचं होतं. 1 वर्ष 100 वर्ष 98 दिवसाचं वय होतं. किती म्हातारा असेल ते? आणि त्यावेळेला लग्न झालं. कोणासोबत लग्न झालं? 13.5 वर्षाच्या पोरीसोबत. 100 वर्ष वलांडलेला नवरदेव आणि 13.5 वर्षाची पोरगी. वाट लावत असताना बापाला काय वाटलं असेल, पण नाईलाज होता. म्हातारं भजन करता येईन, त्याचे डोळे फोडे होते. आणि म्हणून सांगितलं आता तुला पाणी ग्रहण करावं लागेल. लावलं लग्न. पण च्यवन नावाचे साधू अश्विनी कुमार आणि सनत कुमारांचे शिष्य होते. सनत कुमार अश्विनी कुमार धावत आले आणि अश्विनी कुमारांनी 52 वनस्पती एकत्रित केल्या आणि 100 वलांडलेल्या म्हाताऱ्याला त्याचं चाटण दिलं. चाटण म्हणजे प्राशन दिलं. ते पटकन 19 वर्षाचं झालं म्हातारं. मी 2.25 क्विंटल च्यवनप्राश खाल्ला, पण काही गुड घरा आहे ना मग अजून, म्हणून बसून कीर्तन. आता ते च्यवनप्राश तयार करणारेच खावा का काय वाटायले. विठाला विठाला 18 भार वनस्पती. हा भारत देश अमृत संजीवनी वल्लीनं व्याप्त असा भारत आहे. कारण या भारतामध्ये 11 प्रकारची माती आहे. असा एकही देश नाही की त्या देशामध्ये 11 तत्वानं परिपूर्ण माती आहे. माझं शिक्षण कमी आहे, 7वीच पास आहे मी, पण मला वाचवायचा नाद आहे. एखादा ट्रिपल काय 5 बल 20 बल MA झालेला कष्टाधरींना बाळू हे खरं आहे का म्हणून, त्याच्यामुळे मी वाचून सांगतो, सोमळ्यांचं ऐकून सांगत नाही. विठाला इथं बसलेले तर 2-2 टेम्पो पुस्तकं वाचणारी माणसं आहेत. त्याच्या भोवताला अशा फुसक्या गोळ्या सोडल्या. ते म्हणते ना याच्या गोळ्या संपल्यात का, हे गांजा उडून आलाय. वाचून सांगतोय 11 तत्वानं परिपूर्ण माती फक्त भारत देशात आहे. असा एकच देश आहे त्या देशात 4 प्रकारची माती आहे, बाकी 2-1 2-1 11 प्रकारची माती फक्त भारतात. म्हणून या देशातल्या ज्या वनस्पती आहेत का अत्यंत नाविन्यपूर्ण आहेत. फक्त त्या आपल्याला प्रारब्धानं सापडत नाहीत, आपला त्या योग्यतेचा अभ्यास नाही याच्याकरता आपल्याला त्या सापडत नाहीत. पण ह्या 52 वनस्पती एकत्रित केल्या, त्याचं चूर्ण केलं, त्याचं चाटण केलं आणि च्यवन तरुण झाले. 3 वनस्पती एकत्रित केल्या, च्यवनांना डोळे आले आणि त्या च्यवनांना वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीमध्ये बंदिस्त केलं. तिथे बंदिस्त केल्यावरती म्हातारं भजन करू लागलं. बसा विशालराव. विडाला विडाला भजन करू लागलं म्हातारं. तर ते म्हातारं वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत गेल्यावर रामकृष्ण नामाचं भजन केलं. असं मी सांगत नाही, महान एका अधिकाऱ्याचा पुरावा आहे. दुर्वास नावाच्या साधूनं तो पुरावा दिला. नामने रामद्वयं कृष्णा यत्पायने स्थितेषो च्यवनंच भयव्याप्ती आनन पुटे रसना भय नामने राम यद्वैपायनत कृष्ण. हा पुरावा दुर्वास नावाच्या साधूचा आहे. भगतचं चरित्र मोठ्या लोकांचे. दुर्वासांनी सांगितलं रामकृष्ण नामाचं चिंतन च्यवनांनी केल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी सकाळी वासुकी नावाच्या सापानी
राजा बळीला निरोप केला. बळी हा राक्षसांचा राजा होता आणि सांगितलं, राजाधिराज बली महाराज, तुमच्या 2 राक्षसांनी एक महाराज पकडलेत आणि आमच्या इथं आणून ठेवलेत. तर बळीला वाटलं त्या महाराजानं काही चुकीचं काम केलं का. तर च्यवनांनी सांगितलं, तसं चुकीचं काम करणारे महाराज नाहीत. ते बिडी वडीत नाहीत, ते तंबाखू खात नाहीत, ते सिगरेट वडीत नाहीत, ते बाकीचं काहीच करीत नाहीत ना. ते सात्विक महाराज येतं. हो, काही काही आमची बरीच लोक नंबर 1चे गाजलेले, पण मस्त तंबाखू घोंगडी खाली अशी सगळा गर्दा काढायचा आणि घोंगडी खाली टाकायचा. वल्लभाचार्यांचा संवाद आहे, भजन करणारा, मृदंग वाजिणारा आणि कीर्तन करणारा तंबाखू खात असेल, भक्षंती गौमासम समास्तते वच. वल्लभाचार्य सांगतात, गिरगावचा बाळू नाही, विठाला विठाला विठाला. सात्विक महाराज आहेत ना, ते पारमार्थिक आहेत, आध्यात्मिक आहेत, त्यांना कशाला आमच्या मूर्खांनी बांधावा. ते काय माहीत नाही म्हणले, पण आणले आणि ते तात्काळ घेऊन जा. तर राजा बळीनं सांगितलं, वासुकी महाशय, अहो तुमच्या नगरीत एक जर मनानं महाराज येत असेल, आता पैसे देऊन आणावं लागते. आणि तुमच्याकडे जर बिना पैशाचा येत असेल तर तुम्हाला किती त्याचा आदर असा. म्हणले, बिना पैशाचा आलाय पण आमची वाट लावली. महाराज सात्विक आहे, पाकिट न घेता आला आबा, आणि वाट कशी काय लावली तुमची. कारण त्यानं केलेल्या भजनामुळं आमच्या 450 जातीचं विषच संपलं. 450 सर्पाच्या जाती त्या महाराजाच्या भावताल बसल्या होत्या का, ते निर्विष झाले. निर्विष हे सर्प चीनमधल्या लोकांना खायला येतं. ज्याचं विष संपलं का ते एकाही सापाचं विष राहील नाही. तर राजा बळीनं सांगितलं, बरं झालं ना रे, तुम्हाला विष आहे म्हणून लोक तुम्हाला भेट होते, हानीत होते. आता विष संपल्या लोक भेणार नाहीत ना. तर राजा वासुकीनं सांगितलं सरपंच राजानं, नाही 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 नाही, आमच्याकडे विष आहे म्हणूनच आम्हाला भेटीत लोक. आमचं विष संपल्यावर आम्हाला आसूड करते बैल हाणायला. माणसं बैलायला आसूड करते हाणायला, घोड्याचा चाबूक सर्पाचाच करते. म्हणले, हे तुमचं महाराज घेऊन जा, घेऊन जा. दृष्टांत संपला. च्यवनांनी रसातळामध्ये हटकेश्वर नावाची देवता भगवान शिवशंकराचा अधिष्ठाने, त्याच्या बाजूला काही अंतरावर वासुकीची नगरी आहे. आणि वासुकीच्या नगरीत च्यवन नावाच्या मुनीनं रामकृष्ण नामाची साधना केली तर सापाचं विष संपते. ही रामकृष्ण नामात ताकद आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण हा मंत्र सर्व मंत्रांचा राजा आहे. सर्व मंत्रांचा राजा. रामकृष्ण या मंत्रामध्ये वेदाचं सार आहे. रामकृष्ण या मंत्रात पुराणाचं सार आहे. रामकृष्ण हा मंत्र शास्त्राचा सार ताई साहेब. एकदा बादशाह अकबर बादशाह पुष्पवाटिकेत फिरू लागले आणि फुलं हे ऋतूप्रमाणे उमलतात. कोण्याही ऋतूत कोणतंही झाड उमलत नाही. असा 1.5 ऋतू आहे. दीड ऋतूमध्ये ब्रह्मकमळ उमलतंय. एरवी ब्रह्मकमळाला तुम्ही गावरान तुपण दूध घातलं तरी ते उमलत नाही. आणि ते सुद्धा रात्रीच उमलतंय, दिवसा उमलत नाही. कमळापैकी अशी एकच जाते ब्रह्मकमळाची, ती रात्री उमलते आणि सगळी कमळ दिवसा उमलतात, वरी तोंड करून उमलतात. ब्रह्मकमळ रात्री उमलते आणि खाली तोंड करून उमलते. ऋतूला तो काल लावलेल्या ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी येत असतात. मग त्या पुष्पवाटिकेत फिरत असताना सहज अकबर बादशाने एक फुल तोडलं. कर्मनो गहनो गती. ते फुल इतकं सुगंधी होतं की त्या फुलाचा सुगंध घेतल्याच्या नंतर बादशाह त्याला असं प्रसन्न वाटलं. त्या राजाला, मोठा राजा होता, श्रीमंत राजा आहे, बलशाली राजा आहे, वैभवशाली राजा आहे. आणि लागलीच सगळ्या प्रधान, मंत्री, सुमंत्री, महामंत्री, प्यादा, गुमास्ता, आयस, भव, संघ, कला, विश्व, पार्शय, कंक, विभूषिता, मध्यन, मध्यसार, हे सगळी जी पदं असतात ना, कंक म्हणजे राजाकडे हिसाब करणारा. आपल्याकडे त्याला चार्टर्ड अकाउंटंट म्हणतात वाटते. इंग्रजी येत नाही पण ऐकून ऐकून काही काही पाठ झाले. कंक 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 म्हणजे हिशोबनीश. राजा विराटाच्या घरी
धर्मराजा कंक होते. तशी सगळ्या लोकांची सभा घेतली बादशाने आणि सांगितलं जिथं जिथं मोकळी जागा आहे तिथं तिथं फुलं लावा. जमिनीत फुलं, मसनवाट्यात फुलं, मंदिराच्या पटांगणात फुलं, मशिदीच्या पटांगणात फुलं, अंगणात फुलं, कुठंच जागा रिकामी ठेवू नका. आणि नेमके बिरबल 2-3 दिवस सुट्टीवर गेलते. बिरबल वापस आले ते चालू होतं खडे खांदायचे काम, झाडं लावायचे. खडे खांदीत राहतात माणसं, पण झाडं काही लागणत. झाडं लय लोक लावायलेत पण लागच नत. का लागणत माहिती आहे का? झाडाला पण राग आला. ज्यानं खडा खाणला त्याचा फोटोच काढीनत. नाही खरं आहे ते. ज्यानं खडा खाणला का त्याचा फोटो नाही. एसी मधून गाडीतून उतरल्यानं फक्त झाड धरायचं. ज्यानं झाड धरलंय त्याला माहीतच नाही बेसरामाचं आहे का कशाचं आहे, पण त्याचा फोटो कॅमेरावाले मचा दुपारा इजा चमकाल्या दुपारा. म्हणून झाड म्हणलं ज्याच्या 9 छिद्रातून घाम निघलाय त्याचा फोटो नाही काढा. आणि ज्याला काहीच माहीत नाही झाड कशाचं आहे, मला लावलंय त्याचा हात मला लागला, मला वाचायचंच नाही. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले मग विठाला आहेत काही गोष्टी आपण काही दुमत नाही. मी काय पैशावाल्याच्या विरोधात बोलणार नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, आपल्या संतांनी सांगितलं गोपाळे बाबा. पैशाला किंमत आहे. एक सोपं सांगू का? माझ्याकडे मोठा मोबाईल नाही, पण मोठ्या माणसाच्या घरी गेल्यावर 10-5 मिनिटं TV पाहायला भेटत असते. आता मी लॉकडाऊनमध्ये घेतली TV, पण ते पोरायला मोबाईल घेतला, ते शिकू लागले घरीच गुरुजी, आणि मग त्या TVला लाईत ते पोरं. तुमच्यात पैशावर घेतले, आपल्याला काय देवीचं तेल देईल आणि भुते आला घाईला, पन्हाळा वाटा आलं मोरी वाटं गेलं, काय ताण नाही. नाही रानातले पैसे लय मोठे आहेत माझ्याकडे, पाईप आहे मला असा रानातल्या बी पैशाचा. हो, तर मग त्या TVवर एका मोठ्या माणसाचा अंत्यविधी पाहिला. पैशाला किंमत आहे. हो, पैशाच्या विरोधात बोलणं लय सोपं आहे. पैशाशिवाय काय चलत नाही. तो मोठा माणूस मेल्याच्या नंतर मोठ्या माणसाच्या मातीला गेलेली माणसं मसन वाट्यात पण भोईला बसत नसतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत आहे, मी काय विरोधात बोलणार नाही, पण कधी कधी खडा खाणाऱ्याचा पण फोटो काढला पाहिजे. त्याचा काढला पाहिजे. काय होतं माहिती आहे का? लग्नाला वागणीशापासून माणसं येऊन बसले, त्याला त्या जळमट गिलास आहेत शरबत होते ना पहिले, ते गिलास जर्मलचे, त्याच्या आधी प्लॅस्टिकचे होते. ते कोणी धुतं नव्हतं काहीच नव्हतं, ते शरबत प्याला. वागणीशाचा हळकून टाकायला तेच, ते पुन्हा शेवटच्या साड्याची खडी साखर टाकायला तेच, कोणी नाही. पण आयत्या टायमाला मोठा माणूस आला की लगेच कॅमेऱ्याची. इथं तसे लय मोठाले बसलेले येतात. तुम्ही म्हणताल आमच्यावर कोण बॉम्ब टाकायला? अद्याप नाही. तुमच्यासारखे मोठे आमचे पण लोक व्हावा. विठाला प्रणाली जाऊ द्या, त्याच्यावरून काय करायचं नाही. असो, एका चांगलं फुल लावलं नाकाला, त्यानं ते फरमान काढलं, आदेश सोडला. त्याच्या त्या मीटिंगमध्ये दरबारात दखल झाली, चला फुलंच लावायचे. राजाचं आहे, शासनाने दिलेला नियम पाळावाच लागतो. चला म्हणले लावा फुलं. बिरबल आले तर म्हणले अरे क्या चल रहा है, बोले कशा करताय? ते सगळे हिंदीच बोलत होते ना. ते बोले सरकारने सांगितले. आता मला हिंदी येत नाही. हा, आपल्याच भाषेत बोलायचं कशाला. तर मग राजानेच सांगितलं म्हणे बादशान फुलं लावायची. तर बिरबल म्हणले अरे तुम्हाला डोके आहेत का? आमच्या डोक्याला काहीच की तू म्हणे राजाने सांगितलं, आमचं काय चलत रे? आम्ही आपलं नळी आहेत. राखेलच्या कॅनला लावली तरी राखेल, पेट्रोलच्या कॅनला लावलं तर पेट्रोल, धुवून तुपाच्या कॅनला लावली तरी तिच्यातून. नळीचं काम बाहेर फेकणं, आम्ही नौकर येत म्हणे, आमचं काय चालतंय? आणि तुला सांगितलं नाही करावं लागायचं का? अरे म्हणे पण राजाला सांगावं ना, हे कुठं बी फुलं लावणं जरा उचित नाही म्हणून. काय बोलतो म्हणे, फुलं मस्जिदीत लागतात आणि फुलं मंदिरात लागतात आणि फुलाच्या विरोधात काय बोलायला? अरे नालायका होत, मसन वाट्यात जर फुलत लावले तर माणसं कुठं जाळायची? कब्रस्तानात फुलंच लावले तर माणसं कुठं पुरायची? आणि रानात जर सगळीच फुलं लावले तर गहू ज्वारी कुठं पेरायची? काय फुलं खाता येत असतात का चुरगाळून? हे आम्हाला सांगू नको म्हणले. राजाला सांग. आम्हाला सांगून काय होते म्हणले? बायकून भाकर दिली नाही, बैलाचे कान आणायला.
पप्याच्या माईनं भाकर दिली नाही आणि बैलाचे कान. बैल म्हणले अरे आमचे तुटूस तर बी आणलेस तरी तुला भाकर भेटत नाही. तू पप्याच्या माईलाच म्हण सक्रातीला एकदानी आणतो, ती तुला भाकर टायमाला देते. उग दुसऱ्याला पडून काय फायदा आहे. तू जा म्हणे राजाकडं. बिरबल हुशार होते, चतुर होते, सात्विक होते. आणि मला असं वाटतंय राजकारणातल्या लोकांकडे असे एक अर्धे बिरबल चतुर ठुले पाहिजे, ठुले पाहिजे. फुटके दूरनं उचलून फेकून देत जा. भाताचा खराबा आणि पोळी कोरडीत होते, वरण संपून जातो. फुटके लिकीच दूरनं असतात ना, हे राजकारणात मोठं होणाऱ्या माणसाला घातक ठरत असते. राग आला तरी ते दूरनं फेकून देत जा, तरच मोठाले होता. विठाला विठाला. मला सांगू का, भगवान प्रभू रामचंद्रासोबत मी पुन्हा येतो बिरबलाव. भगवान प्रभू रामचंद्रासोबत अंगद नावाचा व्यक्ती होता. आणि अंगद नावाचा व्यक्ती रावणाच्या सगळ्या गोष्टीची परीक्षा तपासण्यासाठी पाठीला. आणि मग अंगदानं लक्षात घेतलं रावण श्रीमंत किती आहे, रावण पैसे किती वाटेल, रावणाकडं सैन्य किती आहे, रावणाचं वैभव किती मोठं आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि मग अंगदानं सांगितलं राजन तुम्ही आमच्या मालकाची बायको देऊन टाका, आमच्या मालकाची बायको देऊन टाका. आम्ही तर रानातला पाला खाणार लोक येतं, आम्हाला काही तुमच्यासोबत युद्ध करून तुमची लंका घ्यायची नाही, पण आमच्या मालकाला जर राग आला तर तुम्हाला मारून लंका घेऊ शकते. रावण म्हणला अरे पाला खाणार वाननेरा काय बचर बचर बोलायला रे. ते म्हणला मी पाला खाऊ द्या पण आमची ताकद इतकी मोठी आहे, आमच्या ताकदीनं प्रभू रामचंद्र तुला एका चपक्यात मारतील. अरे तुऱ्याव चालवते वाननेर. हो तर रावण म्हणला तू यात काय ताकद आहे. काय नाही म्हणले, मी असा पाय खाली टेकतो ना पाय हलेव. पाय खाली टेकला अंगदानं, हलेव म्हणले पाय. रावण म्हणला अरे प्रस्थ जाय बरं. प्रस्थ त्याचा प्रधान होता, तिलाही शक्तिशाली होतं. त्यानं जांभळी दिल्यावर यमाचं धोतर सुटत होतं असं रामायण सांगते. मी नाही. तर अंगद म्हणला ते प्रस्तन कोण नाही फक्त तू. रावण म्हणला अरे तुरं बोलायला. मग म्हणला जनावराला काय कळते आवाज को बोलायचं. पशु काय पाप पुण्य जाणी ती आणि उत्तम मध्यम भोगी ती. तू जर आम्हाला जनावरच म्हणत असेल तर मग आम्हाला कुठं ज्ञान असतंय का. जनावरं हे कळाले फक्त पैठणमधल्या मालकाला. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणा वया कनिष्ठ आयसा पापिष्ट कोण आहे. आणि त्या मारुतीरायासोबतचे जनावर कसे असतील. तुम्हाला राजकारणी लोकांसोबत माणसं कशी असावं त्याचा पुरावा सांगायला. तुम्ही लय मोठे आलात ना म्हणूनच काय लो, नाहीत काय गरज नव्हती ना. काय संन्याशान लुगड्याचा भाव करूच नाही, त्याला बायकोच नाही तर लुगड्याचा भाव कशाला विचारायचा. आज तुम्ही बसलात म्हणून म्हणले तूच पाय हलव. मग रावण पायाला हात लावणार तेवढ्या अवकाशात अंगदान पाय बाजूला घेतला. टेक पाय टेक. तर अंगद म्हणले माझा पाय हलवायची ताकद तू ह्यात नाही, पण तुझ्यासारख्या श्रीमंत राजानं माझ्या पायाला हात लावण्यापेक्षा आमच्या मालकाचे पाय धर, आमच्या मालकाचे पाय धर. चंद्र सूर्य येतोपर्यंत तुला लंका कोणी घेणार नाही. रावण म्हणला टेक खाली पाय. आणि मग पाय हालत नव्हता. तो तयाच्या अंबरा तया कटीची अंबरा जेने ओलवाची ती भसभया तेने मिथ्याची नि सोया कोण पाहे. खाली येऊन सांगू का तो रावणाचं धोतर ओलं झालं. कशानं घरी गेल्यावर पहा. आणि मग सांगितलं त्याच्यासोबतचे माणसं जर तुझं धोतर ओलं करू शकते तर आमचा बॉस किती अधिकारी असेल. इतके मोठ्या माणसाच्या भोवतालची माणसं पावरबाज असली पाहिजे. विठाला विठाला. बिरबल गेले आणि बादशाला सांगितलं सरकार काय रे सगळ्या ठिकाणी फुलं लावायचे काही शोभतंय का तुम्हाला. ते कडक बोलत होतं. चांगला माणूस आहे, राजाच्या हिताचा माणूस आहे, बादशाच्या हिताचा माणूस आहे. हे तुमचं काम बरोबर नाही. अरे बिरबल लेकिन सोंगने के लिए फूल होना भाई बहुत बढ़िया खुशबू आती है. बिरबलानं सांगितलं आपल्याला फक्त सुगंध पाहिजे ना. हे फुलं लावायचे कामं बंद करा. दारापुढं 4-2 फुलाचे झाडं, मंदिरापुढं 10-5 फुलाचे झाडं, शेताच्या बांधावर 10-5 फुलाचे झाडं हे लावणं उचित आहे. पण जिथं गहू ज्वारी पेरायची तिथं फुलं लाईत नसतात. पण राजा म्हणला मला फुलाचा सुगंध पाहिजे. ठीक आहे. राजाच्या खजिनखान्यातून कंकाकून तशाच सस्ताईला 2 आडके घेतले. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला आडका कळणार नाही
खडका, दमडी, आडका, कवडी, लालपई, ढवल पैसा, मग खर्व, निखर्व, भयो, अब्जाम, पर्वम, परायाम, भासती, मिद्यभया, शंखान, प्रणतम, उच्चते, खनी, खनी भवा, आसवा. हे कम्प्युटरच्या डोक्याच्या पलीकडचे आकडे आहेत. आपल्याला एकच आकडा पत्ता नाही. एकावर 18 शून्य दिल्यावर काय म्हणतात याचाच मेळ लागणं. तर इतक्या लांबचं का अशी जायचं डोक्यात. विठाला विठाला. एकावरुता अष्टादश पूज्या, एकावरुता अष्टादश पूज्या, शंखुमनती आभासा, भेज्जया शंखुचे निपळे, त्या शंखाचे निराळे, मग खर्व लक्षा पद्म कवडीचे निबळे कोण पाय. एकावर 18 शून्य दिले की त्याला शंखू म्हणतात. त्याच्या पुढच्या घरी गेल्या वाचा विठाला विठाला. त्यावेळेला जरा परिस्थिती बिकट झाली ती. वडील 90ला गेले म्हणून शाळाचा जरा तुटवाडा पडला. नाही तर मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. इतका बुद्ध्यांक द्याला. मला ट्रॅक्टरमधले गाणे ऐकून 450 पाठ येतं. शिव्या शिमग्याच्या 250 पाठ आहेत. इतक्या देतो. फोडणी पण एखाद्या बाईला तितकी देता येणार नाही. इतक्या शिव्या 250 पाठ आहेत. पण देत नाही. पाठ झाल्या लोकांच्या ऐकू ऐकू गाणे पाठ. हे ट्रॅक्टरवाले जरा येड्यावणीच करते. त्याला कळत नाही हो. 15-15, 13-13, 14-14 फूट ऊसात शेतकरी बिना चपलाचा बोटाचा फिरतो आणि त्याची ट्रॉली पालथी करायची. एखाद्या नैसर्गिक आपत्तीनं पंक्चर झाली असेल, काही तुटाफुटी झाली असेल, ट्रॉली पालथी झाली असेल ती होऊ द्या. पण जाणून बुजून गाण्याच्या नादात जर गोपाळेबुवा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर ट्रॉली पालथी करीत असेल तर त्याच्या 42 पिढ्या तो ट्रॅक्टरच्या ड्रायव्हर होतील त्याच्या कुळात. पण शेतकरी राजाचा ऊस जर व्यवस्थित ट्रॅक्टरचा ड्रायव्हर कारखान्यात नेत असेल ना तर त्याच्या 3ऱ्या पिढीला त्याच्या कुळात तहसीलदार जन्माला येईल. वा. आशीर्वाद आहे. माणसानं कधीच पाप कोणाचा टळटळाट नाही घेतला पाहिजे. आशीर्वाद घेतला पाहिजे गोविंद गुरुजी कोणाचा बी. टळटळ अहो शापाला मोचन आहे. नारदाचा शाप मोचन झाला. पण टळटळाट संपतच नाही. टळटळाट एका लावरं चित्र ससे धरणाऱ्या बाईचा प्रभू रामचंद्राला लागला. लावरं चित्र ससे रानडुकर दादा धरणाऱ्या बाईचा टळटळाट शाप नाही प्रभू रामचंद्राला लागला. तिचं पोरग मारलो प्रभू रामचंद्रान 7व्या अवतारात. तिने सांगितलं शाप द्यायची माझी पात्रता नाही, पण मला जितकं दुःख झालंय ना तिच्या हृदयातून टळटळाट लागला. म्हणून 7व्या अवतारात एका बाईचं पोरग प्रभू रामचंद्राने मारलं. 8व्या अवतारात 11 वर्ष 53 दिवस पंढरपुरातल्या मालकाला जिनं जन्म दिलाय तिच्यापाशी थांबता आलं नाही. यशोदेकडे जावं लागलं. मग जगाच्या बापाला पंढरपुरातल्या मालकाला जर दुसऱ्याचा टळटळाट भोगावा लागतोय तर तुम्ही आम्ही कोण्या झाडाची पाल आहेत. शाप नाही घेतला पाहिजे, टळटळाट नाही घेतला पाहिजे कोणाचा. असो पैसे घेतले खजिनदाराकून. रामकृष्ण नामात किती ताकद आहे. आणि एक आतर तेलाची बाटली आणली आणि विशालजी त्याच्यातला एक थेंब बादशाच्या हातावर टाकला. एकच थेंब. आणि बिरबलानं सांगितलं आगे पिछे हात करू ऐसा. असं मागं पुढं केलं आणि सुंगलो बोले ग्रामदेवता. ग्रामदेवता म्हणजे नाक. नाकाला हात लाव. हे बिरबल इंशाल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इंशाल्लाह बिस्मिल्लाह रहमिल्लाह क्या खुशबू है रे. अरे सब फूलों की खुशबू ये बूंद में आ रही है. तर बिरबलानं सांगितलं सरकार सगळ्या फुलाचा अर्क ह्या अत्तराच्या बाटलीत आहे आणि वेदाचा आणि पुराणाचा शास्त्राचा मतितार्थ राम आणि कृष्ण नामात आहे. म्हणून 10 मिनिटात पूर्णविराम. वानरांनी समुद्रावर सेतू बांधला तो रामनामाच्या प्रतापाने. तुकोबरायच्या उकोक्तीनुसार सांगायचं झालं तर तुका म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा. नळ नावाच्या वानरावर आणि नीळ नावाच्या वानरावर ब्रह्मांडाच्या मालकाची कृपा झाली. ती कृपा झाली मारुतीरायांची. मारुतीराय प्रभास क्षेत्रावर स्नान करायचे आणि प्रभास क्षेत्रावर स्नान केलं की भक्तीचे तरंग त्या सागरावर असे तरंगायचे. पण सागर हा अहंकारानं मातलेला समुद्र होता. म्हणून भक्ती त्याला डोक्यावर घ्यायची लायकी नाही आणि भक्तीला जर पायाखाली ठेवावा
तर भक्ती श्रेष्ठ आहे, म्हणून ती भक्ती सागर नुसता वाहवतच होता. आणि खाली प्रभास क्षत्राच्या खाली वानर स्नान करायचे. मारुतीरायाचं स्नान आटपलं की प्रभास क्षत्राच्या खाली नळ आणि नीळ नावाच्या वानरानं पाण्यात उडी टाकायची. आणि हे स्नान करून पाण्याच्या बाहेर येत असताना मारुतीरायाचे सुटलेले भक्तीचे तरंग नळाच्या डोक्यावर पडायचे. म्हणून नळानं पाण्यात दगड टाकला की तरंगत होता. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला. रामनामाची ताकद समुद्री तारिले पाषाण हे महिमान नामाचे. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामनामातली इतकी मोठी ताकद आहे. चला, एके दिवशी मंदोदरी नावाच्या धर्मशील पुण्यशील पावन या देशातल्या पवित्र स्त्रीनं, मी नेहमी सांगत असतो, या भारत देशात सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल तर या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री आहे. कारण या देशातले सर्व जर अधिकारी लोकांची यादी काढली, या देशातल्या सर्व महामानवांची यादी काढली, या देशातल्या वारकरी संप्रदायातल्या दिग्गज संतांची यादी काढली, या देशातल्या राजकीय क्षेत्रातल्या दिग्गज लोकांची यादी काढली, या देशातल्या शेतीनिष्ठातल्या दिग्गज लोकांची यादी काढली, या देशातल्या व्यापार क्षेत्रातल्या दिग्गज लोकांची जर यादी काढली, वैद्यकीय क्षेत्रातल्या दिग्गज लोकांची यादी काढली, तर हे सगळे दिग्गज याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. म्हणून या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल तर या देशाची स्त्री आहे. रावणाची धर्मपत्नी, रावणाला तशा 80,000 बायका होत्या असं पुराण सांगते. 80 सहस्र सुंदरा कामिनी. माझी मुख्य राणी मंदोदरी. मंदोदरी अत्यंत सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती. हिच्या सौंदर्याची जर व्याख्या सांगायची झाली तर मी पंढरपुरातल्या मालकाच्या नावानं भजन करून भाकरी खातो. पण पंढरपुरातल्या मालकिनीपेक्षा 124 पटीनं रावणाची पत्नी सुंदर होती. पंढरपुरातल्या रुक्मिणी आईसाहेबांपेक्षा गुरुजी सर्वात सुंदर रावणाची पत्नी होती. तिच्या सौंदर्यपणाची व्याख्या सांगत असताना भद्राश्व नावाच्या कृतीमध्ये 18 श्लोकाची वर्णी आली. तर त्याच्यातलं कारण सांगतो. आपल्या सर्व बायका सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतात. माणसंसुद्धा वैभवाचा एक पुरुषार्थ, अंगठ्या असतील, लॉकेट असेल, ब्रासलेट असेल, हे सगळं काही पुरुषार्थाचं एक टोक म्हणून घालतात. पण रावणाची पत्नी सौंदर्यासाठी दागिने घालितच नव्हती. दागिने अलंकारे मंडितो ततः यती दशग्रिया भारी असततेवच ममम स्वीकारे हवानांचच ततः. अलंकार तिला विनंती करायचे की आमचा स्वीकार कर, कारण अलंकारातला घाणपणा जाळायची ताकद मंदोदरीच्या त्वचेत होती. अलंकारातला घाणपणा जाळायची, सोन्यातला शुद्ध करण्याची ताकद मंदोदरीच्या त्वचेत होती. इतकी सुंदर बायको असताना सुद्धा रावणानं सीतेला हरण करणं हा रावणाचं नालायकपणाचा कळस होता. पण त्याने एके ठिकाणी सांगितलं, मी सकळ कुळ उद्धारार्था सीता चोरून आणली. मला कुळाचा उद्धार करायचा होता. मला एकट्याला रामानं मारलं असतं, मी एकटा उद्धार झाला असतो. पण बऱ्याच राक्षसांचा उद्धार करायचा होता. हे कसं असतं माहिती आहे का? याला चोंभळ्या गप्पा म्हणतात. ह्याला चोंभळ्या गप्पा म्हणतात. एक माणूस खाली पडला, पडल्याबरोबर कपडे झड. लागलं का? काहीच नाही लागलं. घरी गेल्यावर बायकोल म्हणला भोयलोन लाव. भोयलन कळायचं नाही शिकलेल्या माणसाला. पांढरी माती मीठ एकत्रित शिजून लिंबाचे 2-3 थेंब पिळायचे आणि ते भोयलोन लावल्याच्या नंतर खरचटलेलं नीट होतं. हे जुन्या काळातला मलम होता. जुन्या काळातला. आता मलमाची संख्या लय मोठी झाली, पैशाचा कहर झाला म्हणून मलमांची संख्या वाढली. कोणत्या गोष्टीचा कहर झाला की ती संख्या वाढत असते, हा नियम आहे त्याच्या गोष्टीचा. असो, पण ते लोक काय देखता म्हणलं नाही 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 काहीच लागलं नाही, काहीच नाही. घरी गेल्यावर पप्याच माईल म्हणला झेंडूबामनं शेक बरं. हे चोंबळ्या गप्पा झाल्या. लागलं होतं ना त्याला. रावणानं चुकच केली, पण मोठाली माणसं अशी चुकच झाकून नेत असते. रावण मोठा होता, त्याच्या गावाला काय त्याचं वैभव जाऊ द्या, असू द्या. जिथं तुकोबारायांनी दखल घेतली, तुका म्हणे ज्याची संपदा एवढा. मंदोदरी सात्विक, चतुर, नाविन्यपूर्ण अशी पत्नी होती. मला असं वाटतं संसारिक माणसाला 6 गोष्टी प्रारब्धान भेटतात. त्याच्यापैकी सगळ्यात मोठं प्रारब्ध गोड त्याचं आहे ज्याची बायको पुण्यशील आहे, ज्याची पत्नी सात्विक आहे, ज्याची पत्नी सदाचारी आहे. देहूतल्या मालकाने एक दखल घेतली. कर्कसे संग राजा नलाला, वा गोविंद गुरुजी, राजा नलाला दमयंती नावाची पत्नी इतकी सात्विक भेटली. पंढरपुरातल्या मालकिनीनं एका ठिकाणी 9, एका ठिकाणी 4, एका ठिकाणी 6 चुका विटेवरच्या मालकासोबत पंढरपुरातल्या मालकिनीनं केल्या असं पुराण सांगते. गिरगावचा बाळ्या नाही. पण नलाच्या पत्नीनं दमयंतीनं एकही केली नाही. ही नशीब घेऊन आलेला नल. दुसरी गोष्ट सांगतो,
कर्णाला उर्शाली नावाची पत्नी या भारतातली भेटली. वंगदेशाचा राजा कर्ण चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर ज्याचं लग्न झालं. मंगलाष्टकात देवबाप्पा चर्मनवती नावाच्या गंगेचा उल्लेख येतो. चर्मनवती शिप्रा वेत्र महासुर नदी ख्याता गया गंडकी. आता मंगलाष्टक म्हणू देईनत ब्राह्मणाला. आणि मधले म्हणालेत गोपाळे बुवा तर तिसरेच ताई ग बाई ग सकाराम तात्याची गंगी तुका तात्याचा नाऱ्या. आणि मंगलाष्टक म्हणणारा इतका रडा मेनलो तू काऊन इवळायला. नवरी नवरदेवा संग जाताना रडन तू काऊन रडायला सुमळ्या. तू मुकाट्यान 2000 घेऊन घरी जाय. लोकायला नुकती खाऊ दी असं नको. चुकीची गोष्ट आहे. या बा परमार्थाच्या स्टेजवर जो कोणी बाट्या बोळ करील त्याच्या घराला कुपाटी लागल. माझं वाक्य नाही, मी मोठ्या माणसांचं वाक्य ऐकून सांगतो. माझी नाही, माझी काय लायकी. माझं 40-41 वर्ष आहे. माझी काय पात्रता इतकं कडक बोलायची. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे वारकरी संप्रदायात बेदखल माणसाला बोलून जो कोणी पैसे देईल का त्या पैसे देणाऱ्याच्या घराला सुद्धा कुपाटी लागल. वैकुंठवासी मगर म्हणायचे. भारतामध्ये पुराण क्षेत्रातला राजा, आध्यात्मिक क्षेत्रातला राजा, पुराण क्षेत्रातला तसा राजा वनी नाही. तुमचं नशीब असेल तुम्ही त्यांची कीर्तन ऐकली असतील. हो, माझं नशीब खोटं, मला ती बघायला. माझ्याकडे फक्त 127 पानाचे लिखाण सापडे त्यांना, म्हणून इतका टरटर बोलतोय. हो, वारकरी या एक जण मला म्हणला महाराज असं झकास कीर्तन करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी ती मला असायला. मी नाचतो स्टेजवर नाचतोच ना. या स्टेजवर झकासपणाची अपेक्षा करू नका. तुम्हाला बाकीचं बघण्यासाठी विश्वात खूप स्टेज आहेत. या स्टेजवर चांगलंच बघा. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरो. हे स्टेज मागच्या लोकांनी कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन टिकिले. कन्या आंबाड्या तुमच्या लहानपणी काय होतं खायला. इथंची वयस्कर महाराज येतं कन्या आंबाड्या घुगऱ्या काय आमट्या गिमट्या साध्या अशा परिस्थितीत सप्ते केले ना. आता आमच्यासारख्या हरामखोरायनं 5-5, 50-50 लाखाच्या गाडीत बसून कीर्तन झाल्या झाल्या बरमुडे घालायलेत. आमच्यासारख्या हरामखोरायच्या गाड्या डबल पुलाखाली जात्या. आणि तुम्ही जर आमच्यासारख्या नालायकाला बोलीत असाल ना तर तुमच्या पण पुलाखाली जात्या. विठाला वंग देशाचा राजा कर्ण दमयन त्याला वृषाली नावाची पत्नी सापडली. ताईसाहेब जीवनभर खापर अंचूक नावाच्या कपड्यात ठेवलं जीवनभर. आणि मालकाच्या पार्थिवावर ज्या वेळेला वृषालीनं उडी टाकली ना, कर्णाचं पार्थिव जळत होतं त्यावेळेला मालकाच्या पार्थिवावर अग्नीमध्ये ज्या वेळेला उडी टाकली त्यावेळेला अंचूक नावाचा कपडा खाली पडला. आणि पंढरपुरातल्या मालकानं त्याची गाठ सोडली. आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून आलेलं खापर मालकानं छातीवर लावलं. तयाच्या पदीचा पापरा. आळंदीतल्या मालकांचं वाक्य जगाच्या मालकाला एका साधूनं लात मारली होती छातीवर. तयाच्या पदीचा पापरा. आणि ते पाय पंढरपुरातला मालक अजूनही त्या पायाचा शिक्का छातीवर वापरतो. आणि कर्णाला दिलेलं ते खापर जगाच्या मालकानं छातीवर मारलं त्याचा शिक्का अजूनही त्या मालकाच्या छातीवर आहे. याचं कारण आहे या देशातली पवित्र स्त्री कर्णाला सापडली होती. इतकी तात्विक. परवाला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. तिथं बरीच लोक होती, बरीच लोक आहे. आदरणीय भांगे अण्णा होते ज्यांच्या घरी एका पिक्चरची शूटिंग झाली ते पण होते. पुन्हा RSSचे ज्यांना महाराष्ट्रातलं 4थं पद आहे ते सुद्धा होते. अंबिका विद्यालयाचे चेअरमन होते. अशी बरीच काही लोक होती. आणि तिथं एक जिल्हा ताब्यात असलेला एक माणूस होता, अधिकारी जिल्ह्याचा. बाजूला घेतलं. मी आईचं आणि मायबापाचं सांगितलं होतं कीर्तनात. तर त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. म्हणले महाराज 92 एकर जमीन आहे माझ्याकडे. माझे आईवडील ती जमीन मोठ्या निष्ठेनं करतात. 72च्या दुष्काळात आंबाड्या मिलू बरबडे झाडेचे पिळे खाऊन त्यांनी 92 एकर जमीन टिकवली. मला शिकवलं, मला कलेक्टर केलं. नाव सांगत नाही फक्त त्यांचं. मला कलेक्टर केलं. पण मी 7 दिवस समाजाची सेवा करतो आणि 8व्या दिवशी गावाकडे जातो आईवडिलाच्या दर्शनाला. पण ज्या दिवशी मी रविवारी गावाकडे गेलो त्या दिवशी बायको मला एकही शब्द बोलत नाही. कारण 7 दिवस लोकांसाठी देता, 8वा दिवस मायबापासाठी देता. आमच्यासाठी तुमचं काय आहे? काय आमच्यासाठी काय आहे? म्हणून तुमच्या पाया पडतोय. नवरा जर मायबापाला बोलत असेल तर इस्त्यात कापूर नका टाकी जाऊ. तुमच्या झोपीत भितड अंगावर पडेल. तुम्ही एक लक्षात ठेवा. तुमचा नवरा कलेक्टर असेल, राजकारणात मोठा असेल, वैद्यकीय क्षेत्रात मोठा असेल, व्यापारी क्षेत्रात मोठा असेल, पारमार्थिक क्षेत्रात मोठा असेल, तुम्ही त्याच्या मायबापाला किंमत द्या. कारण त्या माईच्या पोटी जन्माला आलाय म्हणून द्वारका तुला नवरा भेटलाय. हो खरं आहे. इतकं तर मान्य करावंच लागेल ना. खरं आहे. द्वारका, मंजुळा, कस्तुरा काय नाव असतील ते त्यांच्यामुळं. म्हणून किंमत द्यायचा त्याला. आणि
नवऱ्याला मायबापाला तुम्ही जर बोलू देत नसाल, नवऱ्याला जर तुमच्या सासू सासऱ्याला तुम्ही बोलू देत नसाल, तर लिहून घ्या गिरगावच्या बाळूचं. तुमचे पोरं जर तुमच्या अंगावर झोपीत नाही राखेलच्या कॅनी टाकल्या तर मला गिरगावकर म्हणू नका. बस. कारण आताचा काळ बरा आहे दादा. इथून पुढचा काळ इतका भिरभिऱ्यासारखा येणार आहे. बरोबर पूर्वीच्या काळात या जन्मात करायचं आणि वरी गेल्यावर फेडायचं. आता इथंच करायचं आणि इथंच फेडायचं. अजून इथून 10-5 वर्षाला ह्याच हातानं करायचं आणि यान फेडायचं. इतका काळ बिकट येईल इंटरनेट जगामध्ये. त्याच्यामुळं हे विदुषी वातावरण खरी जाऊ नका. तुम्ही लय मोठे आहात. माझ्या वारकरी संप्रदायाने इतकी मोठी दखल घेतली. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, सासू सासऱ्यांचा आदर करी जा, मायबापांचा आदर करी जा. ज्या बाईला आपल्या मायबापाचं बरं व्हावं वाटते, तिनं नवऱ्याच्या मायबापाचं बरं करावं. सोपी व्याख्या आहे ना. जिला स्वतःच्या मायबापाचं बरं व्हावं वाटतंय, तिनं सासू सासऱ्याचं बरं व्हावा अशी अपेक्षा करा. सासूला आपल्या लेकीचं बरं व्हावं वाटतंय, तिनं सुनाचं चांगलं व्हावं अशी अपेक्षा करा. मी दोन्ही बाजूने बोलतोय, एकावर बॉम्ब टाकीत नाही. विठाला विठाला. सात्विक आणि सदाचारी पुण्यशील पत्नी रावणाला प्राप्त झाली. तिच्या स्वतःच्या मुलाचं डोकं कापल्यावर रावण आणू नको म्हणल्यावर ती आणायला गेली नाही. तिचं नाव मंदोदरी. इतकी सात्विक. तिला उद्या रावणाला संकट येणारे नवऱ्याला म्हणून संध्याकाळी करीत होतं. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, वगैरे वगैरे वगैरे. आणि तिनं सांगितलं, मालक एक मला म्हणायचंय, तुम्ही ऐकत नाहीत, माझं ऐकत नाहीत. 2 मिनिट 5 मिनिटात संपितो. मालक तुम्ही माझं ऐका. शक्यतो चांगल्या बायकोचं नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. जी सात्विक आहे का तिचं ऐकलं पाहिजे आणि काही बी नाही ऐकलं पाहिजे. हे बी मुद्दा आहे. चांगलं ऐका. मंदोदरीनं रावणाला काही बी सांगितलं नाही. आजही काही मंदोदऱ्या सांगतात, मालक लेकरं शिकायला येतं, शिक्षणाला पैसे लागतात, आहे का नाही? मरगळवाडीकर बरोबर आहे ना? हो. एकदा मी तुमच्या कॉलेजवर भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाला आलतो. मला नाव आठवलं त्यांचं, निळोबा. ते पण महाराज आहेत. मग वारकरी संप्रदायातले निळोबा सगळ्यातले संत होते, सगळ्यात शेवटचे. मग हे शैक्षणिक क्षेत्रातले हे निळोबा समजायचं. विठाला विठाला. शिक्षणाला पैसे लागतात. लय मंडोदऱ्या सांगतात, बबी लग्नाला आली मालक जरा ऐका ना, पेत जा पण जरा हिशोबात पेत जा. तुम्हाला नादच प्याचा तर बुट हरपाय पुरतं पेत जाऊ नका. तुम्ही बुट पण हरपून आले मालक, असं येडेवानी करी जाऊ नका ना. मालक तुमच्या तोंडाचा चिवडा घरी आल्यावर मी पुसला. म्हणजे इतके बेफाम झाले, चिवडा पण पुसायचा नाद ते लक्ष राहिलं नाही. बायकोनं पुसला घरी आल्यावर. संध्याकाळी उंदरटू हटटो करतील म्हणून. ते बिचारी मायबापाचं नाव करण्यासाठी लय हलकटायला सांभाळायला काय बाया. हो, काही इतके हरामखोर आहेत, पण मायबापाचं नाव करण्यासाठी काही बायका त्याला सांभाळायला लागल्या. आता जरा हिशोबात राहा. बऱ्या मंडोदऱ्या सांगतात, पण रावणं ऐकत नाहीत. काही मंडोदऱ्या येडपट. आमच्या इथले एक जण शुक्रवारी बाजाराला गेलं आणि कव्हाच पेत नाही आणि नादानं एक जण सोबते. आमच्या इथं 2 बंदुक्यान पिस्तोल्या बैल होते. तर बंदुक्या नावाच्या बैलाला चराट खाचा नाद होता. तर बंदुक्या नावाच्या बैलानं कासरा तोडला आणि सकतात्याची मका खाल्ली. सकतात्या आमच्या इथला इतका दाढ होता, त्यानं जे नाही ते मला शिव्या दिल्या. मी दृष्टांतापुरत्या सांगायलो. मी चराटे खाणार बैल कशी घेईन. पण सकतात्या मला बोलल्यामुळे मी गड्याला सांगितलं, अरे ते बैल सांभाळणं. आता गडी बैल बांधितो. आता त्यानं त्या कासऱ्याला शेण लावलं तरी बैल ऐकत न बंदुक्या. चराट खाऊच लागला. असा ठोकला का नाही बंदुक्या गड्यानं. मग पिस्तल्या म्हणला, कशी खपके खाल्लीस, लय मका खातो का लोकाची. तर बंदुक्या लय चटगळ होता. त्यानं दुसऱ्या दिवशी पिस्तोल्याचा कासरा खाल्ला आणि मग त्याचा खाल्ला आणि पिस्तोल्या बी मका खालण्याला. तसे बरेच बैल दुसऱ्या बैलाला सोबती करतात आणि बरेच चराट न खाणारे बैल चराट खाणाराच्या नादी लागतात. असं नालायक बैलाच्या नादी लागत जाऊ नका तुम्ही. हो, आमच्या इथलं एक जण याला गेलं मंठ्याच्या बाजाराला आणि कधी पेत नाही, पिऊन आलं. आणि चतुरी आली आमच्या इथं. त्याच्या बायकोचं नाव चतुरी होती. मागच्या महिन्यात मेली ती. मी जित्याचं सांगत नाही. हो ना, आपल्या धोत्राला इस्तू लावायची एखादी बाई. मेली ती चतुरी मागच्या महिन्यात. तिच्या 13वील कीर्तन मॅच केलं. मग ती आली, महाराज घरीच आहेत का? म्हणलं हो. आज बरीच तुम्हाला झोप येते. म्हणलं काऊन नाही याची? तुम्हाला नारळाशिवाय झोपाच येत नाहीत, मोहीच कायली. हो, आणि आमची इथं मिरच्या मागायला आली. म्हणलं तूच पाय ना चतुरे, असं म्हणलो नाही, भावकीची होती ना. हो, देठाच्या मिरच्या आहेत का? म्हणजे हिरव्या. म्हणलं घरच्या पोराच्या मायला म्हणलं ती बापा
आपल्याला तरी दुसऱ्यानं दिलेले आहेत, आपण कुठे विकत आणले दिल्या आमच्या इथे इतक्या इतक्या अशा मिरच्या. ती लगेच म्हणली माय भाज्याचं पीठ हे का हो. घरच्याला म्हणलं ती बाबा 8 हाकचं पीठ. ते बाया कशाचे देतात, आमच्या घरच्यानं मोजून दिलं. ते का असं खूप सुन का नाही, आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकायली नाही का. तुमच्या बायका लय तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत का. हा, तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत आहे तुम्हाला किती बॉचकारी त्यात. आपल्यावर घेतलं की असे ओके खसखस खसखस पिकत यायची नाही का. इतक्या एडपट आहेत का आमच्या बायका. असं उधळून पीठ दिलं तर मी आणलं चतुरा काकू. अचानक भज्याचं पीठ आणि हिरव्या मिरच्या. बापा बाळू ते कवाच पेत नाहीत, त्याला प्याचा नादच नाही ना बाळू. पण ते भाऊसाहेबाच्या नादी लागून आज जरशी पिऊन आले तर त्याचं तोंड कसनुसं पडन. म्हणलं जरसं भज्याचा घाणा काढून द्यावा. अरे मी आणलं चतुरे ते खाल्ला कडी गव्हाची पट्टी इकीन न तू असे भजे खाऊ घातल्या त्याला घासल्याटात भजे तळून खाऊ घाल. अशा काही काय मंडोदाऱ्या बी येडपठ्यात न. काय मंदोदरी सात्विक. तिनं सांगितलं मालक ज्याच्या नावानं दगडं टाकल्याच्या नंतर तरंगतेत त्याच्या नावात इतकी ताकद आहे. शेवटचा पुरावा म्हणून त्याची पत्नी देऊन टाका. रावण म्हणला रामाच्या नावात ताकद आहे, माझ्या नावात काय कमी आहे का. तसंच बिन तोंड धुतल्याचं समुद्रावर गेलं आणि दगड उचल टाक पाण्यात. ताईसाहेब दगड उचल टाक पाण्यात, दगड उचल टाक पाण्यात. रावणानं 14 योजनाचा सेतू बांधला. पुराणात पुरावा नाही, पण एका अधिकारी व्यक्तीचं वाक्य सांगतोय. तुम्ही पुन्हा नंतर म्हणताल गिरगावकराच्या गोळ्या संपल्या का नाही, हे मनानं सांगायला अद्याप नाही. 14 योजनाचा सेतू बांधला. घरी आला, स्नानगीन आटपलं, संध्या वगैरे सगळी झाली. मंडळीला रथात घेतलं आणि सेतू असा खडसून दाखिला. बायका गार्ग घेताना का अशा खडशित्यात तसा सेतू दाखिला. हे मी बांधलाय. याला सिमेंट लोखंड अद्याप नाही, खालून पिलर बिलकुल नाही, जे पाय खांदायला JCB नाही, शासनाचं बजेट कवडीचं नाही, रोजदार मजूर कोणीच नाही. कोणी बांधला? मी बांधला. कसा बांधला? दगड उचलीत होतो, पाण्यात टाकीत होतं, दगड तरंगत होता. पण मंदोदरी काही खुश झाली नाही. शहाण्या बायका खोट्या वाक्याला खुश होत नसतात, त्या बायका शहाण्या असतात. खोट्या वाक्याला खुश होत नाहीत, त्या बायका शहाण्या असतात. रावण म्हणला रामानं 18 पद्म वानरन 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ घेऊन 100 योजनाचा सेतू बांधला. मी एकट्यानं 14 गुणिले 12 किती किलोमीटर झाला. बर 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 छान 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 सुजया पक्क सांग. हो, इतक्या योजनाचा सेतू बांधला. आणि रामानं इतकी लोक बांधून 1200 किलोमीटरचा बांधलाय. मी एकट्याने इतका बांधलाय ना, तुला मग मोठे पण नाही का. ती म्हणली मोठे पण आहे मालक, फक्त एकच सांगा, तुम्हाला माझ्या हृदयाची शपथ आहे, मी जर तुमची काटेकोरपणानं सेवा केली असेल तर निष्ठावंत बायकोची शपथ आहे, सांगा तुम्ही दगड टाकताना काय म्हणत होतात. मंदोदरी कवाड लावून मग हातून ती म्हणली मी आधीच कडी लावलेली, कवाड लावायचं काम नाही, फक्त सांगा. ते म्हणला दगड हातात घेत होतो आणि दगडाला एकच म्हणायचो, तुला रामाची शपथी बुडशीन तर पाय. डोळे भरून आले मंदोदरीचे. मालक तुमचं आणि त्याचं भांडण किती आहे. म्हणले ब्रह्मदेवाला तराजूत मोजता येणार नाही. बायकोने ना साधी गोष्ट आहे, इतकं कट्टर भांडण. मग विरोधक रामाचं नाव घेतल्याच्या नंतर तुमच्या हातानं दगड विरोधकाच्या हातानं तरते, इतकी त्याच्या नामात ताकद आहे. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे.